नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की गुरुजी आता देवळामध्ये जानकीला व्रताबद्दल सांगत असतात. खरं तर जानकीला व्रत करायचं असतं का, तर सुमित्राला लवकरात लवकर बरं वाटायला हवं. सुमित्राची जी काळजी असते ती जानकीला सगळ्यात जास्त असते, म्हणूनच ती देवळात जात असते. तर त्या गुरुजींनी सुमित्रा बरी व्हावी यासाठी जानकीला एक व्रत करायला सांगितलेलं असतं आणि ते सुद्धा काही 10 दिवस हे व्रत करण्यासाठी सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच जानकी नित्यनियमाने ते व्रत करायचं ठरवते. नेहमीच ती हे व्रत करण्यासाठी देवळात जात असते. म्हणजेच ही कहाणी 10 दिवसांची त्यांनी एका 5 मिनिटांमध्ये दाखवलेली आहे. त्याच पद्धतीने मी तुमच्यासमोरही मांडत आहे. ती गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता हे व्रत करत असते. गुरुजींनी तिला देवाला प्रदक्षिणा घालायला सांगितलेले असतात आणि त्याच पद्धतीने ती आता देवीला प्रदक्षिणा घालत असते. तर हे सगळं झाल्यानंतर ती काळजी घेण्यासाठी सुमित्राची हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायची. गोळ्या वगैरे द्यायची, तिला जे काही फळं जेवण हे सगळं काही काळजी घेत ती आता 10 दिवसात सुमित्राकडे लक्ष द्यायची. त्या 10 दिवसात सुमित्राला खूप प्रश्न पडायचे की सारंग कुठे राहिला आहे, कारण एवढे दिवस झाले सारंग हॉस्पिटलमध्ये का येत नाही. आता जानकीला जी काही कारणं सुचत होती ना, जानकी सगळी ती कारणं एक एक करून द्यायची. म्हणजेच ते शेतात गेले, ते कामात बिझी आहेत अशी कारणं ती देत राहायची. एकीकडे ती सारंगला जाऊन डब्बासुद्धा द्यायची, एकीकडे घरात सारंगचा फोटोसुद्धा लावलेला असायचा. म्हणजे मनातून कुठेतरी वाईट वाटायचं. सगळ्यांना माहिती आहे की सारंग देवाघरी गेला आहे आणि त्याच सारंगला डबा घेऊन जायचा, ते सुद्धा तिच्या जीवावर यायचं. तर दुसरीकडे मात्र अजूनही मला कोणीच भेटायला काय येत नाही आहे, फक्त जानकी तूच का मला भेटायला येतेस असा प्रश्न देखील सुमित्राला पडलेला असायचा. तरीसुद्धा जानकी बऱ्या बोलाने म्हणजे गोड गोड बोलून तिला सगळं काही समजावून सांगायची. आणि ते सगळं काही समजावून सांगितल्यानंतर कुठेतरी जाऊन सुमित्राचा विश्वास बसायचा. असेच काहीसे दिवस जात होते. आता सारंगचं 10वंही झालं होतं. सारंगचं 10वं झाल्यानंतर घरात फोटो, त्याची अस्थी सगळं काही ठेवलं होतं. त्याच्यासमोर अखंड तेवणारा दिवा हे सगळं होतंच. तर घरात मात्र ऐश्वर्याच्या डोक्यात बरीच कल्पना सुरू होती. ऐश्वर्या विचार करत होती की हे नेमकं चाललंय तरी काय. म्हणजेच ऐश्वर्याला कळत नव्हतं की हा जर सारंग मेला आहे तर ही लोक घरात याबद्दल का नाही सांगत आहेत, याबद्दल घरात का वाच्यता करत नाही, हा मोठा प्रश्न पडलेला होता. आणि म्हणूनच ती म्हणते की नाही, आता काही झालं तरी याबद्दल मला सुमित्रा आईंना सांगावंच लागेल. आणि म्हणूनच ती ठरवते. आता ती पांढरी साडी वगैरे नेसते. तर दुसरीकडे सुमित्रा जी आहे ती आपल्या बेडवर झोपलेली असताना तिला आता फळं वगैरे घेऊन जानकी गेलेली असते. जानकी तिला सगळं खाऊ पिऊ देते. दुसरीकडे आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं की नाही, काही झालं तरी सुमित्राला भेटायचं आणि त्यासाठी तिनं जोरदार तयारी केलेली असते. तर जानकीनं जी काही फळं वगैरे आणलेली असतात ना, ती खायलासुद्धा आता चक्क तिने नकार दिलेला असतो. तिने सांगितलेलं असतं मला काहीसुद्धा नको आहे, माझा सारंग ना जोपर्यंत माझ्या समोर येत नाही ना तोपर्यंत मला खायला काहीच नको आहे असं तिने सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र इकडे ती म्हणत असते की आई थोडं समजून घ्या, ते कामात बिझी आहेत म्हणून यायला जमत नाही आहे. पण ती म्हणते की जोपर्यंत मी माझ्या सारंगला बघत नाही ना तोपर्यंत मी काही खाणार पिणार नाही आहे. माझ्यापासून तुम्ही सगळीजणं काहीतरी लपवताय हे सुद्धा मला माहिती आहे, हे देखील आता तिनं म्हटलेलं असतं. त्यामुळे खूप जास्त टेन्शन जे आहे ते आता जानकीला येत असतं. जानकी विचार करते की आता सुमित्राईंना काय उत्तर द्यावी, म्हणूनच ती आता टेन्शनमध्ये आलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता जानकी समजवायचा प्रयत्न करते की आई थोडं खाऊन घ्या, मी सारंग भाऊजींना सांगते यायला, ते थोडं कामात बिझी आहेत असं काहीचं निमित्त सांगते. आणि ती आता बाहेर जाते, कारण तिला आता काही झालं तरी ऋषिकेशला कॉल करायचा असतो. इकडे मात्र ऋषिकेश जो आहे तो सांगत असतो की आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. आणि हे जेव्हा आता सारंग ऐकतो तेव्हा सारंग जो आहे तो सुद्धा बिथरतो. तो म्हणतो की नाही, आता खूप झालं ही नाटकं, मला नाही करायची ही नाटकं, पण मला आईकडे जायचं आहे. त्यावर ऋषिकेश जो आहे तो त्याला थांबवतो आणि हे सगळं नाही आपण करू शकत, म्हणजेच आपण इतकं सगळं घडवून आणले त्याच्यावर सगळीकडे पाणी फिरलं जाईल. तर इकडे जो आता सौमित्र आलेला असतो ना तो सुद्धा सांगतो की थोडेच दिवस राहिलेत, सगळं काही आपल्या मनासारखं होतंय. म्हणजे हत्ती गेला आणि शेपूट राहिला ना तसं राहिलं आहे. कारण जी ऐश्वर्या आहे ना ती आपल्या प्लॅनमध्ये अडकत आहे आणि आपल्याला असंच काहीसं करायला हवं. पण दुसरीकडे सारंग जो आहे ना तो ऐश्वर्याला चांगलाच ओळखत असतो. त्यामुळे तो आता म्हणत असतो की नाही, तुमच्या लोकांचं
दोघांचं काहीतरी चुकतंय. ही ऐश्वर्या जी आहे ना ती शांत बसली याचा अर्थ नाही वादळापूर्वीची शांतता आहे. ती कधीही काही करू शकते हे मला माहिती आहे आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना सांगतोय काहीतरी तिच्या डोक्यात शिजत असणार आहे, त्याशिवाय ती अशी शांत बसणार नाही. हे देखील सारंगने आता ऋषिकेश आणि सौमित्राला सांगितलेलं असतं. कारण सारंग जो आहे तोच तर आता चांगला या ऐश्वर्याला ओळखत होता. म्हणजे जी काही कटकारस्थानं आहेत ऐश्वर्याची ती त्याला माहिती होती आणि ती कशी पावलं उचलणार हे देखील. त्यामुळे तो ह्या लोकांना सावध करत होता. तर दुसरीकडे आता जी ऐश्वर्या आहे ती हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलेली असते. इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेरच ऋषिकेश असतो. जानकीनं ऋषिकेशला कॉल केलेला असतो कारण तिला आता सगळं सहन होत नसतं. कशी उत्तर द्यावी, काय उत्तर द्यावी हे कळत नसतं. म्हणूनच तिने आता कॉल केलेला असतो. तिचं लक्ष नसतं आणि या संधीचा फायदा जो आहे तो आता ऐश्वर्या घेते. ऐश्वर्या हळूच आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेला जानकी जी आहे ती कॉलिंगवर बोलत असते. जानकीचं लक्ष नसतं. जानकी एकदमच रडून रडून ऋषिकेशला सांगत असते की ऋषिकेश आता काय करायचं आहे मला जरा सांगा. कारण आई काहीच खात पित नाही आहे. दिवसेंदिवस त्यांची तब्येत जास्त खालावत चाललेली आहे. त्या सरळ मला म्हणतायत की त्यांना सारंगला भेटायचं आहे. तरीसुद्धा मी त्यांना सांगते काही ना काही कारणं, पण आता तर त्यांनी तर खायचं वगैरे सगळं काही सोडले. मग आता आपण काय करायचं आहे मला सांगा. मला ना खूप जास्त काळजी वाटते आईंची. आपण त्यांना सगळं खरं खरं सांगूया का, त्यांची आणि सारंग भाऊजींची भेट घडवून देऊया का. पण या सगळ्याला ऋषिकेश नकार देतो. कारण ऋषिकेश म्हणतो आपण एवढं सगळं जमवून आणलंय, आता सगळं काही आपल्या मनासारखं होते. म्हणजे थोडे दिवस थांब. जी ऐश्वर्या आहे ना ती स्वतःहूनच आपल्या हातात प्रॉपर्टीचे पेपर देईल. पण जानकीला आता हे सगळं काही असह्य झालेलं असतं. कारण ही सगळीजण विचार तर करत असतात पण हे सगळं त्यांच्याच ह्याच्यासाठी खूप जास्त वाईट असतं. दुसरीकडे आता जिथे सुमित्रा पाणी पित असते ना तिथेच आता येऊन पोचलेली असते ती म्हणजे ही ऐश्वर्या. ते सुद्धा ह्या पांढऱ्या साडीत ऐश्वर्याला बघून सुमित्रा मात्र खूप जास्त बिथरते. ती म्हणते की काय ग ऐश्वर्या, हे सगळं काय. ऐश्वर्या म्हणते की काही नाही, सहज मी तुम्हाला भेटायला आले होते. तर दुसरीकडे मात्र ऋषिकेश आणि जानकी हे फोनवर बोलत असतात. तर ऐश्वर्या आता सांगत असते की आई काय झालंय तुम्हाला तर सत्य कळायला हवं. तुमच्यापासून सगळीजण हे सगळं लपवून ठेवतायत. तर सुमित्रा म्हणते हे काय अवतार करून बसली आहेस तू. म्हणजे हातात बांगड्या नाही, त्याचसोबत डोक्याला टिकली नाही, हे काय पांढरी साडी वगैरे. तर ती म्हणते की आई काय करू, माझं कुंकू, माझ्या बांगड्या ह्या फोडल्या गेल्यात, कुंकू फुसलं गेलंय, म्हणूनच तर मला ही साडी घालावी लागली. तर सुमित्रा म्हणते काय बोलतेस तू. तर अहो आपला सारंग या जगात नाही आहे, पण या लोकांनी तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आहे. आपला सारंग कधीच आपल्याला सोडून गेलाय. 10 दिवस झालेत माझं कुंकू फुसलं गेलंय. आपल्या घरात सारंगचा सतत फोटो लावलेला असतो आणि त्याचसोबत सारंगच्या फोटोसमोर अखंड तेवत असलेला तो दिवा. आणि असं बोलून ती आता रडू लागते. आणि हा सगळा धक्का ना सुमित्राला खूप मोठा बसतो. सुमित्राच्या हातात तो पाणी पिणारा ग्लास असतो ना तो आता खाली पडतो आणि इथे आवाज जातो तो म्हणजे जानकीला. जानकी विचार करते की थांबा, मला कुठून तरी आवाज आलाय, काहीतरी झालंय. आणि असं बोलून ती लगेचच आतमध्ये जायला निघते. आतमध्ये जाऊन पाहते तर काय, इथे ऐश्वर्या आलेली असते आणि सुमित्राने ऐश्वर्याला पाहिलेलं असतं त्या पांढऱ्या साडीमध्ये. त्यामुळे खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. आणि हे सगळं बघूनच आता जानकीला राग येतो. जानकी ऐश्वर्याला म्हणते तू इथे काय करतेस. ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळीजणं मिळून आईंपासून एवढं मोठं सत्य लपवताय. कधी ना कधी आईंना या गोष्टी सांगणं आहेच महत्त्वाचं. पण हे सगळं आता सांगितलं तर काय जातंय. आईला किती त्रास होतोय, बिचारे आई किती सहन करतात आणि तुम्ही सगळीजण आईंपासून ह्या गोष्टी लपवतायत का. तर इकडे मात्र जी सुमित्रा असते ती जानकीला समोर धरतच म्हणत असते की जानकी तू तर मला इतके दिवस सांगतेस की आपला सारंग कामामध्ये बिझी आहे, हे आहे ते सगळं सांगतेस आणि मी तुझ्यावर विश्वासही ठेवते आणि ही काय सगळं सांगते. की आता समजावत असते आणि म्हणत असते की आई तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका, हे तुम्हाला उगाच काहीतरी सांगते, सारंग भाऊजी आहेत आपले. असं बोलून जानकी सुमित्राला स्टेबल करण्याचा प्रयत्न करत असते. पण ऐश्वर्याला माहिती आहे ना सगळं. ऐश्वर्याला आता भांडणं लावायची असतात. आता कुठे जानकीला आणि सुमित्राचं नातं जे होतं ते आता व्यवस्थित होत होतं, पण हे ऐश्वर्याच्या डोळ्यात खूपच होतं. म्हणूनच आता तिनं ठरवलेलं होतं की काही झालं तरी ह्यांच्यात भांडणं लावायचीच. आणि म्हणूनच तिनं आता सुमित्राला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात. ती म्हणत असते की आई जेव्हा घरी पोलीस आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की सारंग या जगात नाही, त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे, तेव्हाच तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात. पण त्यावेळेला यांच्या हातात सारंगची डेड बॉडीसुद्धा दिली. सारंगचा सगळे विधी ह्यांनी केली. तुमच्या मागून हे सगळं काही ह्यांनी केलं.
त्याशिवाय सारंगला आज 10 दिवस झाले जाऊन. सारंगच्या घरात फोटोसुद्धा लागलेला आहे, दिवासुद्धा त्यांच्यासमोर तेवतोय. मी हे सगळं सहन करते 10 दिवस, पण तुम्हाला या लोकांनी एकाही शब्दाने या गोष्टी सांगितल्या नाही आहेत. मला किती त्रास होतोय, मी एकटी हे सगळं सहन करते. सारंग गेल्यापासनं मी एकटी पडली आई, असं बोलून आता ऐश्वर्या खूप जास्त रडत असते. त्याच वेळेला आता इकडे हे सगळं ऐकून सुमित्राला धक्का बसतो. तर ऐश्वर्याला मात्र आता जानकी ओरडते आणि उगीच आईना काही सांगू नकोस असं म्हणते. त्यावर मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते की मी उगीच कशाला सांगते. आई, तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल ना, तुम्ही घरी चला, घरी जाऊन बघा, सारंगचा फोटो आहे. मी खोटं तुमच्याशी नाही बोलते, मला तुमच्याशी खोटं बोलून काय भेटणार आहे, मी तुम्हाला सांगते ना. असं बोलून ती आता खूप जास्त कांगावा करू लागते. तिने कांगावा केलाय म्हटल्यावर सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवते आणि म्हणते की ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. मला ना आता या हॉस्पिटलमध्ये एकही क्षण थांबायचा नाही आहे, कारण आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला फसवलं आहे. पण आता नाही, आता मी आत्ताच्या आता घरी जाणार आहे आणि हे सगळं काही पाहणार आहे. ऐश्वर्या, तू थांब, मी आत्ताच तुझ्यासोबत घरी येते, असं देखील आता सुमित्रा ऐश्वर्याला सांगू लागते. ऐश्वर्याला मुद्दामून ही सगळी नाटकं करायची असतात, जेणेकरून तिला असं वाटत असतं की या लोकांचं काहीतरी सुरू आहे आणि या लोकांनी हे सत्य जर मी घरी सांगितलं तर नक्कीच यांचा भांडाफोडही होईल आणि ही लोक सत्य सगळं समोर सांगतील, असा काहीसा विचार जो आहे तो ऐश्वर्याच्या मनात असतो. आणि म्हणूनच तर ऐश्वर्याने एवढा मोठा राडा केलेला असतो. तर दुसरीकडे मात्र जानकी टेन्शनमध्ये असते, कारण ऐश्वर्याने सुमित्राला इतकं सांगितलेलं असतं ना की सुमित्राच्या जीवावर सुद्धा या सगळ्या गोष्टी बेतू शकत असतात. म्हणूनच टेन्शनमध्ये आलेली जानकी विचार करते की हे सगळं काही काय होऊन बसलं. म्हणजेच आम्ही विचार करत होतो की सगळं काही व्यवस्थित होईल, प्रॉपर्टीचं पेपर ऐश्वर्याकडनं काढून घेता येतील, पण हिने तर आईंच्या बाबतीत इतका मोठा गेम केला, हा स्वप्नातसुद्धा विचार मी केला नव्हता, असं देखील आता इथे मात्र जानकी विचार करतच म्हणत असते. पण आता जानकीचं ऐकायला काडी मात्र ही ती तयार नसते. सुमित्रा सरळ जानकीला म्हणते की मला आता एक क्षणही इथे थांबायचं नाही. तुम्हा सगळ्यांवर मी विश्वास ठेवला आणि इतके दिवस हॉस्पिटलमध्ये थांबले आणि तुम्ही सगळ्यांनी मला फसवलंय, असं देखील आता जानकीला सुमित्रा म्हणते. आणि ती आता सांगते की तू काही बोल, कितीही सांग, पण मी मात्र आता इथे थांबणार नाही आहे आणि मी आताच्या आता घरी जाते, असं देखील सुमित्रा आता जानकीला सांगत असते. जानकी सुमित्राला समजावत असते, आई तुमची तब्येत ठीक नाही, असं करू नका. पण सुमित्रा काडी मात्र ऐकायला तयार नसते. सुमित्रा म्हणते की नाही, आता माझा विचार पक्का झालेला आहे, आता मी इथे थांबणार नाही, कारण माझा सारंग माझ्यापासून हिरावला गेला आहे आणि ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यापासून लपवून ठेवली. एकाही शब्दाने मला ही गोष्ट तुम्ही सांगितली नाही. म्हणूनच आता मला या हॉस्पिटलमध्ये जराही थांबायचं नाही आहे. ऐश्वर्या, चल आपण घरी जाऊया. आणि असं बोलून ऐश्वर्या आणि त्यासोबत सुमित्रा घरी जायला निघत असतात. जानकी थांबवत असते. जानकी म्हणत असते की आई प्लीज ऐका, तुमच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे. पण नाही, काहीच सुमित्राला ऐकायचं नसतं. सुमित्रा प्रचंड भडकलेली असते. सुमित्रा म्हणत असते की एकही शब्द तोंडात काढू नकोस आणि तुझ्यावर तर मी आता विश्वासही ठेवणार नाही, कारण तू माझा सगळ्यात मोठा घात केलेला आहेस, असं देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला मात्र आता ऐश्वर्या रडायचं नाटक करते आणि पूर्णपणे आता त्या सुमित्राला आपल्या हाताशी घेते, कारण तिला माहिती असतं सुमित्राला जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगू तेव्हा सुमित्रा पुन्हा एकदा जानकीचा रागराग करेल आणि सुमित्रा एकदा का आपल्या तावडीत आली की आपण गड जिंकलो, तसं काही ते फिलिंग जे आहे ते तिला येत असतं आणि म्हणूनच ती सुमित्राला घेऊन ताबडतोब तिकडनं निघालेली असते. जानकीला मात्र आता हे सगळं काही सहन होत नसतं. म्हणजेच जानकी विचार करते की हे सगळं काही काय होऊन बसलं, म्हणजे जो काही मी विचार करत होती ते सगळं काही उलटं, बापरे हे असं व्हायला नको होतं, असा देखील तिच्या डोक्यात विचार येत असतो. तर दुसरीकडे मात्र सारंगला आता आईची काळजी वाटत असते. आईला काही होणार तर नाही ना, आपण एक काम करूया का, आईला जाऊन भेटूया का, मला ना आईची खूप जास्त काळजी वाटते, असं बोलून ती आता भेटायचा प्रयत्न तो करणार असतो. पण त्याच वेळेला आता जो ऋषिकेश असतो ना तो त्याला सांभाळत असतो. तेवढ्यातच आता फोन येतो, तो म्हणजे जानकीचा. जानकी फोन करते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश हे खूप झालं, आता मला सहन नाही होते या सगळ्या गोष्टी. ऋषिकेश म्हणतो की काय झालं आहे, धड मला सांगतेस का. तर की घडलेला हॉस्पिटलमधला सगळा प्रकार सांगू लागते आणि म्हणत असते की
नाही, तुम्हाला माहिती आहे का, इथे ऐश्वर्या आली होती आणि ऐश्वर्याने बरंच काहीसे उद्योग केले आहेत आणि त्यामुळेच आपल्या आई माझ्यावर खूप जास्त संतापल्या आहेत. आपण हे सगळं का करत होतो? आपल्याला ती प्रॉपर्टी आणि हे सगळं काही वाचवायचं होतं आणि जर या सगळ्या गोष्टींमुळे माझीच माणसं माझ्यापासून लांब जाणार असतील ना, तर ऋषिकेश मला हे सगळं नको आहे. मला असं वाटतं ना की आपण आताच्या आता हे सगळं काही थांबवायला हवं, असं देखील ती आता म्हणत असते. त्याच वेळेला मात्र आता ऋषिकेश जो असतो तो मात्र म्हणत असतो की नाही, आपण आता कुठे हे सगळं काही जिंकत आलेलो आहोत, त्यामुळे इतक्यात तरी हार मानायची नाही. आपण सगळं काही मॅनेज करूया, मी घरीच येतोय, असं बोलून तो आता ताबडतोब घरी जायला निघत असतो. तर आता ऋषिकेशला जानकी म्हणत असते, पण तुम्हाला माहिती आहे का, या ऐश्वर्याने आईला किती भडकवले, त्यामुळे आईंच्या जीवावर बेतू शकतं. तुम्हाला कळतंय का ऋषिकेश मी काय म्हणते? असं देखील आता जानकी ही सांगू लागते. त्यावर ऋषिकेश म्हणतो की तू काळजी करू नको, मी सुद्धा येतोय, तू ये घरी. तर दुसरीकडे मात्र ही सगळी गोष्ट जेव्हा आता ऐकतो ना सारंग, तेव्हा मात्र सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते. सारंग म्हणतो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ऐश्वर्या नक्कीच काही ना काही करणार, पण तुम्ही कोणीही माझं ऐकलं नाही. ऐश्वर्याला ना माझ्यापेक्षा चांगलं कोणी ओळखू शकत नाही. आता तिनं आईला हे सगळं सांगितलंय तर आईला किती त्रास होत असेल. मला पण आईला भेटायचं आहे, मी पण येऊ का? ऋषिकेश म्हणतो, अरे काय वेड्यासारखं करताय तुम्ही? आपण एवढं सगळं जुळवून आणलंय, सगळं काही बरोबर झालंय, चांगलं संधी आली आपल्याकडे आणि तुम्ही हे सगळं गमावू नका. जानकीला सुद्धा ऋषिकेशने आता कसं बसं शांत केलेलं असतं आणि तो तिला म्हणतो की तू घरी चल, मीही तिथे येतो, आपण तिथे बोलूया. आणि असं बोलून त्यानं आता फोन ठेवलेला असतो. सारंग जो असतो तो मात्र आता विचार करतो की आईचं काय होईल. खरंच या ऐश्वर्याने आईचं काही करायला नको. इथे घरी सगळीजण वाट बघत असतात. तर तेवढ्यातच सुमित्रा तिथे येते. सुमित्रा आल्या आल्या पाहते तर काय, तिथं आता फोटो लागलेला असतो आणि तो फोटो लागलेला बघून आता मात्र तिला समजतच नसतं की काय करावं. ती आता सारंगच्या नावाने जोरजोरात आरडाओरडा करू लागते. ती म्हणते की सारंग, तू मला सोडून गेलास, असा कसा गेलास रे? असं बोलून ती आता त्या फोटोकडे जाऊन रडत असते. त्याचबरोबर आता ती सगळ्या घरातल्यांकडे बघत असते आणि या सगळ्याने मिळून तिला फसवलं होतं ही गोष्टसुद्धा तिच्या आता लक्षात आलेली असते. दुसरीकडे नानासुद्धा आता तिथे आलेले असतात आणि नानासुद्धा रडत असतात. त्यांनासुद्धा आता सुमित्राची अवस्था बघवत नसते. ते सुद्धा म्हणत असतात की मला कळतंय की काय होतंय ते, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्याच वेळेला मात्र आता ऐश्वर्याने सांगितलेली सगळी गोष्ट खरी ठरल्यामुळे तिला मात्र आता या सगळ्याचा खूप जास्त त्रास होत असतो. ती म्हणत असते की सगळ्यांनी मिळून तुम्ही मला फसवलं आहे. इतके दिवस मी विचार करत होती आणि जानकीसुद्धा मला सांगत होती की सारंग घरी आहे, सारंग शेतीचं काम करतोय, पण नाही, तुम्ही सगळ्यांनी मला फसवलं. माझ्या या भोळेपणाचा तुम्ही फायदा घेतलात. सारंगला मला शेवटचं बघताही आलं नाही. मला किती त्रास होतोय हे मला माहिती आहे, पण नाही, तुम्हाला काय कळणार हो? तुम्हाला काहीच कळणार नाही. हे सगळं ना जानकी तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे. तूच हे सगळं केलंस ना आणि तूच या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्यास ना. तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी खोटं बोलला आहात. हे सगळे काही आरोप आता जानकीवर सगळे होत असतात. जानकी आता पुढील भागामध्ये सुमित्राला समजवायला जात असते आणि सुमित्राला म्हणत असते की आई, स्वतःला त्रास करून घेऊ नका, शांत व्हा. पण नाही, सुमित्रा कसली ऐकते. सुमित्रानं आता जानकीला ढकलून दिलेलं असतं आणि ती म्हणत असते की तू एकाही शब्दाने माझ्याशी बोलू नकोस, मला तुझा एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही, तू माझ्यापासून लांब राहा. आणि त्याच वेळेला खबरदार, जर माझ्या जवळ यायचा प्रयत्न करशील तर आणि माझ्याशी बोलायचा प्रयत्न करशील तर, कारण तू खूप मोठा धोका दिला आहेस मला. मी आतापर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवला होता, तरीसुद्धा तू मला फसवला आहेस. तर दुसरीकडे आता ऐश्वर्याला घेऊन सुमित्रा रूममध्ये बसलेली असते आणि ती ऐश्वर्याला सांगत असते की ऐश्वर्या, आता रडू नको, स्वतःला सावर, कारण सारंगचं बाळ तुझ्या पोटात आहे, स्वतःला तुला सावरायला हवं. आता या घराचा वंश तुझ्या पोटात आहे हे सुद्धा सांगितलेलं असतं, त्यामुळे ते आता आपले डोळे फुसते. तर दुसरीकडे मात्र आता जानकी जी असते ती मात्र आता सगळ्यांना सांगत असते की नाही, आता बस झालं, आता खूप झालं, काही झालं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय ना की हे ज्या गोष्टी आहेत ना त्या थांबायला हव्यात. तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा. तर इकडे मात्र कारण त्यांना सुमित्रा आणि सारंगची भेट घडवायची असते आणि त्याचसाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. तर ऋषिकेश म्हणत असतो की तुला कळतंय का जानकी, हे सगळं कसं पॉसिबल होईल? पण जानकी म्हणत असते की मला माहिती आहे हे पॉसिबल होणार नाही, पण आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. सारंग भाऊजींची आणि त्याचसोबत सुमित्राची भेट घडवून द्यायला हवी. पण हे सगळं काही जानकी जेव्हा म्हणते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. दुसरीकडे आता ऐश्वर्या गाडी घेऊन निघालेली असते आणि रस्त्यातच ऐश्वर्याला मागून कोणीतरी धरतं आणि तिच्या तोंडाला रुमाल लावला जातो
आणि तिथेच ऐश्वर्याला बेशुद्ध करायचा प्रयत्न केला जातो आणि तसंच ऐश्वर्याला आता गाडीत बसवलं जातं आणि ऐश्वर्याला गाडीत बंदही केलं जातं। ऐश्वर्या म्हणत असते की कोणी आहे का, मला वाचवा, मला वाचवा, मला इथून बाहेर काढा, पण तिथं कोणीही नसतं। आता खरं तर बहुतेक जानकीनंच ऐश्वर्याला किडनॅप केलेलं आहे, जेणेकरून सारंग आणि सुमित्राची भेट घडवून यायला हवी। तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय।